निमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित वीर सैनिक आणि त्यांच्या वीर पत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल आदरणीय विष्णुदेव वर्मा साहेब, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार आशिष शेलार साहेब, नामदार शंभूराजी देसाई साहेब, व्हाईस ॲडमिरल सन्माननीय श्री संजय वासयानजी, लेफ्टनंट जनरल सन्माननीय कुशाव साहेब, स्वराधीश डॉक्टर भरत बल्लवजी व त्यांचे सर्व सहकारी, आपल्या सर्वांचेच सार्थ अभिमान आहे असे उपस्थित सर्व वीर सैनिक, वीर माता, वीर पत्नी व आपले वीर दिव्यांग सैनिक तसेच त्यांचे सर्व कुटुंबीय, सर्व सन्माननीय अधिकारी, कर्मचारी वर्ग, देशभक्तीपर गीते सादर करणारे सर्वच कलाकार, सर्व सन्माननीय पत्रकार व मीडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच अतिशय अभिमानाचा, शौर्याचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. प्रथम मी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना श्रद्धांजली अर्पित करते आणि त्यांच्या शौर्याला नमन करते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 1999 मध्ये हिमालयाच्या उंच शिखरावर प्रचंड थंडी आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या पराक्रमी सैनिकांनी कारगिलमध्ये अतिशय दुर्गम अशा शिखरावर तिरंगा फडकवला होता, शत्रूला धूळ चालली होती आणि या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाचं स्मरण म्हणून आपण आजचा हा दिवस साजरा करत आहोत. या दिनानिमित्त आपण आपल्या सर्व वीर सैनिकांना, त्यांच्या वीर पत्नींना, वीर मातांचा आणि दिव्यांग सैनिकांचा सन्मान करत आपण केलेला आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी, विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वरनिनाद फाउंडेशनच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करते. आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमांचा मोठा वारसा लाभलेला आहे. देशसेवेसाठी, देशाच्या रक्षणासाठी कर्तव्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रानं नेहमीच सर्वात आधी प्रतिसाद दिलेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि कारगिल युद्धातही राज्यातील अनेक शूर जवानांनी शौर्य, त्याग आणि देशभक्ती दाखवून दिलेली आहे. मातृभूमीचं रक्षण करताना त्यांनी दिले बलिदान हे कदापिही विसरता येणार नाही. या वीर सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर मातांचा सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांनाच मी प्रणाम करते. आपल्या घरातील पतीला, मुलाला सीमेवर पाठवताना आणि देशाला समर्पित करताना तुम्ही दाखवलेलं धैर्य, त्याग हा संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या असीम त्यागामुळेच आपले 140 कोटी देशबांधव आज सुरक्षित आहेत. शासन म्हणून नेहमी आम्ही आपल्या वीर परिवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोतच. राज्य शासनाने हे माजी सैनिक, सैनिक कल्याण मंडळ, वीरपत्नी आणि दिव्यांग सैनिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे आणि यापुढे राहील अशी ग्वाही या निमित्तानं मी देते. पुन्हा एकदा कारगिल युद्धातील सर्व अमर शहीदांना कोटी कोटी प्रणाम करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.